संध्याकाळची वेळ होती आणि माझा मामा मला सौदीच्या रस्त्यावर फिरायला घेऊन आला होता. त्याला वाटत होतं की असं केल्याने मला जरा चांगलं वाटेल. मला तिकडे जायचं नव्हतं, पण खरंच तिथे गेल्यावर माझा मूड ठीक झाला होता. त्याने मला एक मोबाईल पण घेऊन दिला आणि सांगितलं, तू इथे फोटो काढत बस, तोपर्यंत मी 5 मिनिटात एक छोटंसं काम करून लगेच येतो. असं म्हणून तो गेला आणि मी तिथल्या दृश्यांना कॅमेऱ्यात साठवत होते. मला वाटलं तो लगेच येईल, पण अर्धा तास झाला तरी माझा मामा अजून आलाच नव्हता. तेव्हा मला थोडं टेन्शन यायला लागलं होतं. मी तर तिथे पहिल्यांदाच आले होते आणि तिथले रस्ते पण मला माहीत नव्हते. मग मला वाटलं की फोन करावा, पण नंतर समजलं की त्यात बॅलन्सच नव्हता. मग मी इकडे तिकडे बघितलं की कुणाकडून तरी फोन घेऊन मामाला फोन करावा, पण अनोळखी शहरात अनोळखी माणसाकडे फोन कसा मागायचा, म्हणून मी गप्प राहिले. माझ्या मामाशिवाय मी तिथे कोणालाच ओळखत नव्हते. मग मी त्याला शोधायला तिथून आजूबाजूला फिरू लागले. शोधत शोधत बऱ्याच अंतरावर आल्यावर मला मामा कुणाशी तरी बोलत असल्याचं दिसून आलं. मी पळतच त्याच्याकडे गेले. बघितलं तर तो कुठल्या तरी मुलीशी बोलत होता. मग माझ्या लक्षात आलं की तो तिथे एका मुलीला भेटायला आला होता आणि मला न सांगता हळूच लपून छपून तो तिला भेटत होता. मला त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं, म्हणून मग मी त्याला काही कळू न देता पुन्हा त्याच आधीच्या जागेवर आले. पण मी त्या दोघांचा फोटो काढला होता. मी ठरवलं होतं की घरी गेल्यावर मी मामाला दाखवीन. ती मुलगी दिसायला एवढी खास नव्हती आणि घरी पण होती. मला वाटलं मामाने तिच्यात एवढं काय बघितलं काय माहीत. मी असा विचार करत असतानाच तो माझ्याजवळ आला आणि मला सॉरी बोलत म्हणाला, मला यायला थोडा उशीर झाला, तुला त्रास तर झाला नाही ना? मी म्हणाले, नाही, उलट तू परत येईपर्यंत मी इथेच थोडे फिरले. मग आम्ही घरी जायला निघालो. तेवढ्यात मला मामा म्हणाला, मी तुझ्यासाठी लवकरच एक मामी आणणार आहे. तू एकटीच घरी असते, त्यामुळे तुला पण कंपनी मिळेल आणि माझं पण लग्न होईल. याचा अर्थ माझा अंदाज अगदी बरोबर होता. ती मागाची मुलगी ती त्याची मैत्रीण होती. दुसऱ्या दिवशी मामाने मला सांगितलं, तयार हो, आपल्याला तुझ्या होणाऱ्या मामीला भेटायला जायचं आहे. मी त्यालाही सांगितलं नव्हतं. मी त्या दोघांना काल रात्रीच एकत्र बघितलं होतं. पण मामाने मला ज्या मुलीला भेटवलं तिला बघून तर माझा धक्काच बसला, कारण ही मुलगी ती रात्रीची मुलगी नव्हतीच. मग मी विचार केला की बहुतेक मलाच काहीतरी गैरसमज झाला असेल. पण रात्री तर ते दोघे एवढ्या जवळून बोलत होते की मला वाटलं की त्यांचं काहीतरी चालू असणार. पण त्यांनी तर माझ्यासमोर एक वेगळीच मुलगी उभी केली होती आणि सांगितलं की मी हिच्याशी लग्न करणार आहे. माझ्या मनात विचार आला की माझा मामा त्या दोघींना पण फसवत तर नसेल ना? मी काहीही न बोलता गप्प राहिले. रात्री झोपायला माझ्या खोलीत गेले तेव्हा माझा मामा तेल घेऊन माझ्या डोक्याला मालिश करायला आला. त्याच्या त्या मालिश करण्याने मला लगेच झोप यायची आणि मला छान वाटायचं. नाहीतर आई बाबाच्या मृत्यूनंतर मी खूप दुःखी असायचे आणि त्यामुळेच मला रात्री झोप पण लागत नव्हती. पण मामा माझी खूप काळजी घ्यायचा आणि त्याच्या त्या मालिशमुळे मला झोप पण चांगली लागत होती. मी बघितलं तर त्याच्या हातात एक नवीन तेलाची बाटली होती. तुम्हाला म्हणाला, नेमकं तुझं तेल संपलं होतं म्हणून येताना मी नवीन तेलाची बाटली घेऊन आलो. तू फक्त एक काम करत जा, तेलाची बाटली संपायच्या आधीच मला सांगत जा, म्हणजे मी दुसरी तेलाची बाटली वेळेत घेऊन येत जाईन. कधी कधी मी विचार करायचे की मामाचं सगळं लक्ष त्या तेलाकडेच का असेल. कधीतरी माझ्या खाण्यापिण्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. मी नाश्ता खूप कमी करायचे आणि आता तर मला भूकच लागत नव्हती. पण त्याला त्याची काळजी नव्हती. तो फक्त माझ्या डोक्याची मालिश करणे हेच आपलं कर्तव्य समजत होता. माझा मामा माझा एकुलता एक होता, कारण मला त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. माझ्या वडिलांना पण भाऊ नव्हता आणि आईला एकच भाऊ होता, तो म्हणजे माझा मामा. माझा मामा इकडे सौदीला सेटल झाला होता, म्हणजे त्याला माझ्या बाबांनीच इकडे आणलं होतं. माझे बाबा मोठे बिझनेसमॅन होते आणि मी त्यांची एकुलती एक लाडाची मुलगी. त्यांनी माझे सगळे लाड हट्ट पूर्ण केले होते. कधी कधी आम्ही सुट्टीत आमच्या मामाकडे इकडे सौदीला पण यायचो. मला वाटायचं की माझं ग्रॅज्युएशन इकडेच व्हावं, पण मग माझ्या आईबाबापासून दूर राहावं लागेल म्हणून मी तो निर्णय बदलून टाकला, कारण मी त्यांना सोडून राहू शकत नव्हते. पण मला तरी काय माहित की नशीब माझ्यासोबत काय खेळणार आहे. माझे आई बाबा लग्नासाठी दुसऱ्या गावी गेले होते, पण येताना त्यांच्या वाटेत भयानक अपघात झाला आणि ते दोघे मला तिथेच सोडून गेले. माझे आई बाबांच्या मागे माझं या जगात दुसरं कोणच नव्हतं, फक्त मामाला सोडून. मग तो मला त्याच्यासोबत इकडे सौदीला घेऊन आला. मी माझ्या आई वडिलांच्या मृत्यूच्या विचारात कायम असायचे आणि माझं ते असं गप्प गप्प राहणं त्याला आवडत नव्हतं. म्हणून त्याने मला सांगितलं, अशी उदास राहू नकोस, असा सारखा सारखा विचार करून तुला वेळ लागेल. मी आज तुझ्या डोक्याला रोज तेलाची मालिश करत जाईन
आता हे रोजच झालं होतं. तो रोज रात्री 10 वाजता यायचा आणि माझ्या डोक्याला 15-20 मिनिटे त्या तेलाने मालिश करायचा. एकदा मी त्याला म्हणाले, मामा आज राहू दे, आज माझा मूड नाही. त्यावर तो म्हणाला, काय झालं तुला, काही अडचण आहे का? आता मी माझ्या मामाला काय सांगणार की मी नको का म्हणत होते. खरं तर मला जाणीव होऊ लागली होती की जेव्हापासून तो माझ्या डोक्याला मालिश करायला लागला होता तेव्हापासून माझ्या शरीरात वेगळे बदल जाणवू लागले होते. मला थोडी नशा झाल्यासारखं वाटू लागलं होतं. पहिलं असं काही होत नव्हतं. मला शंका येऊ लागली की बहुतेक तेल मला सूट करत नसेल, पण ही मी माझ्या तोंडाने मामाला सांगू शकत नव्हते. म्हणून मी एक बहाणा बनवला, पण त्याने माझं ऐकलंच नाही आणि जबरदस्तीने माझ्या डोक्याची मालिश करत म्हणाला, तुला माहित नाही तुझ्या डोक्यासाठी हे तेल किती महत्वाचं आहे आणि तुझ्या तब्येतीसाठी पण. मी गप्प राहिले आणि मामा माझ्या डोक्याची मालिश करून निघून गेला. तो जाताच मला झोप येऊ लागली. आज तर माझं संपूर्ण अंग दुखून यायला लागलं होतं. काही दिवसांपासून मला मागचं काहीच आठवत नव्हतं. मला माहित नव्हतं की हे सगळं कशामुळे होत होतं. माझ्या आईबाबांच्या मृत्यूच्या विचारामुळे का त्या तेलामुळे. जे पण असो, आता मला ते तेल लावून घ्यायचंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा माझं सगळं शरीर जोरात ठणकत होतं. काही वेळासाठी तर मला उठता पण येत नव्हतं. मग कशी तरी मी उठले आणि नाश्ता करायला बाहेर आले. बघितलं तर माझा मामा माझ्याकडे बघून हसत म्हणाला, तयार हो, आपण फिरायला कुठेतरी बाहेर जाऊया आणि नाश्ता पण तिकडेच करूया. मला जायचं नव्हतं, पण मी विचार केला की त्याला नाराज नको करायला, कारण तो माझी किती काळजी घेतो. मी नाही गेले तर त्याला वाईट वाटेल, म्हणून मी त्याच्याकडे गेले. पण आम्ही बाहेर फिरायला गेल्यावर थोड्या वेळाने नाश्ता घेऊन येत तो म्हणाला, तो नाश्ता कर, तोपर्यंत मी लगेच जाऊन येतो. मला डाऊट आला की तो बहुतेक त्या मुलीला भेटायला जात असणार जिला मागच्या वेळी भेटला होता, नाहीतर मग तो त्या मुलीला भेटायला गेला असणार जिच्याशी तो लग्न करणार आहे. मी थोडा वेळ त्याची वाट बघितली आणि मग त्याला शोधण्यासाठी बाहेर आले तर तो एका मुलीसोबत बोलत होता. ती मुलगी त्याची होणारी बायको नव्हती, तर ती आधीची मुलगी होती जिला मी बघितलं होतं. तिचा फोटो सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये घेतला होता, पण तिचा माझ्या मामाशी काय संबंध असेल हा प्रश्न माझ्या पुढे पडला होता. मी पुढे जाऊन नीट बघितलं तर मला खूप मोठा जबरदस्त धक्काच बसला, कारण त्या मुलीने माझ्या मामाला एक तेलाची बाटली दिली जी अगदी हुबेहूब त्याच तेलाच्या बाटली सारखीच होती, जिने रोज रात्री माझा मामा माझ्या डोक्याची मालिश करायचा. याचा अर्थ तो तेल दुकानातून विकत घेत नव्हता, तर त्या मुलीकडून घेत होता. पण का? आता मला टेन्शन येऊ लागलं. ती मुलगी तर मला पहिल्याच भेटीत विचित्र वाटत होती, पण माझा मामा तिला लपून छपून का भेटत होता? नक्कीच काहीतरी भानगड आहे असं मला वाटलं. मला खूप भीती वाटू लागली की जर या परक्या देशात मला काही झालं तर मी कुणाची मदत घेणार? आता मी ही गोष्ट कुणाला सांगू आणि कुणाचा सल्ला घेऊ? काहीही झालं तरी त्या तेलात काहीतरी गडबड नक्कीच होती. त्यामुळे मी दिवसेंदिवस कमजोर होत चालले होते आणि माझ्या शरीरात पण बदल होऊ लागला होता. मी काही न बोलता तिथून माघारी आले आणि मामाला अजिबात जाणू दिलं नाही की मी त्या दोघांना एकत्र बघितलंय. पण हे मात्र नक्की होतं की काहीतरी भानगड आहे आणि ते मला माहीत करून घेणं गरजेचं होतं. तिथे नाश्ता करून झाल्यावर मी माझ्या मामाला सांगितलं मला थोडी खरेदी करायची आहे. मग आम्ही एका मॉलमध्ये गेलो आणि मी हळूच त्याला नकळत एक तेलाची बाटली घेतली. घरी गेल्या गेल्या मामा बाथरूम मध्ये गेला आणि त्या वेळातच मी पटकन ती तेलाची बाटली घेतली आणि त्यातलं तेल त्या मामाच्या तेलाच्या बाटलीत ओतून ती आधीचं तेल बदलून टाकलं. मला माहित नाही की मी असं का केलं, पण त्यावेळी माझं मन मला ती करायला सांगत होतं. त्या रात्री जेवण झाल्यावर माझा मामा 10 वाजता तेलाची बाटली घेऊन माझ्या खोलीत आला आणि माझ्या डोक्याची मालिश करू लागला. मामा गेल्यावर मला लगेच झोप लागायची, पण आज तसं काहीही झालं नाही. त्या रात्री ना माझं अंग दुखून आलं ना मला गुंगी आली. मला पहिल्यांदाच इतकी छान झोप लागली होती. यावरून स्पष्ट झालं होतं की इथे तेलात असं काहीतरी होतं जे माझ्यासाठी काहीच फायद्याचं नव्हतं. मग 2-3 दिवस मी तेच तेल वापरलं जे मी मार्केटमधून घेऊन आले होते आणि त्यावरून माझ्या लक्षात आलं की माझा मामा नक्कीच माझ्याशी काहीतरी गेम खेळतोय. त्यानंतर मी त्या मुलीला कितीतरी वेळा त्याला भेटताना बघितलं होतं. एकदा मी त्या मुलीचा पिच्छा करायचं ठरवलं आणि ती जिथे राहते तिथे तिच्या मागे मागे गेले. तिथे गेल्यावर मी आजूबाजूच्या लोकांना तिचा फोटो दाखवून तिच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मला समजलं की ती एक चांगली मुलगी नव्हती. ती एकदा जेलमधून सुद्धा जाऊन आली होती आणि एकाने तर हेही सांगितलं की ती मुलगी ड्रग्जचा वापर पण करते. हे सगळं समजल्यावर मला खूप भीती वाटली की माझ्या मामाचे अशा मुलीशी असे काय संबंध असतील. जर माझ्या मामाने त्या मुलीकडून तेल घेतलं असेल तर ते कशासाठी घेतलं असेल. आता मी ठरवलं की या तेलाचं रहस्य जाणून घेणारच. म्हणून मग मी ते जुनं तेल एका वाटीत घेतलं आणि जवळच्याच एका लॅब मध्ये चेक करण्यासाठी देऊन आले, कारण मला जाणून घ्यायचं होतं की त्या तेलात असं काय होतं जे माझ्या शरीराला हानिकारक होतं. या दरम्यान मी माझ्या मामासोबत रोजच्या सारखीच वागत होते, जेणेकरून त्याला माझ्यावर शंका येऊ नये, कारण त्याला जर माझ्यावर शंका आली तर तो काहीही करू शकतो.
आणि मी तर इकडे सौदीमध्ये एकटीच होते. त्याच्याशिवाय माझं इथे दुसरं कोणच नव्हतं. मी तिथून जाणार तरी कुठे. त्यामुळे मग मी गप्प बसून तो सांगेल तसं करत राहिले. खरं सांगायचं तर आता माझ्या मनात माझ्या मामाविषयी शंका येऊ लागली होती. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्याचं ते मला अचानक इकडे घेऊन येणं, प्रमाणापेक्षा जास्त चांगलं वागून माझी काळजी घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट तेल माझ्या डोक्याला लावणं, हे सगळं शंका उपस्थित करत होतं. 2 दिवसांनी मी त्या लॅबमध्ये गेले आणि रिपोर्ट घेतल्यावर त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी शंका बरोबर निघाली होती. ते एक खतरनाक केमिकल होतं जे मेंदूसाठी हानिकारक होतं आणि त्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो. त्या तेलाचा 3-4 महिने सलग वापर केल्यास मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो. याचा अर्थ या सगळ्या मागे माझा मामाच होता, ज्याला माझा जीव घ्यायचा होता. मला तर या गोष्टीवर विश्वास ठेवणंच कठीण झालं होतं. ज्या प्रकारे तो त्या रोज रात्री स्वतः माझ्या डोक्याला तेल लावून मालिश करायचा, यावरून तर सिद्ध होत होतं की त्याला मला नक्कीच नुकसान पोहोचायचं होतं. पण का, या प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं होतं. हा धक्का खूप मोठा होता. त्या धक्क्यातून सावरत मी कशी तरी घरी आले. घरात आल्यावर माझा मामा माझ्याकडे बघत होता. त्याने मला विचारलं, कुठे गेली होतीस? मग माझ्या उत्तराची वाट न बघता तो खुशीतच म्हणाला, माझ्याकडे तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मी पुढच्याच आठवड्यात लग्न करतोय. मला तर त्याचा आता खूप तिरस्कार वाटत होता, पण मी त्याच्याशी काहीही न बोलता माझ्या खोलीत आले. रात्री तो माझ्या डोक्याला तेल लावायला आला. त्यावेळी मी त्याच्याशी खूप उद्धटपणे बोलले, आज माझं डोकं खूप दुखतंय, मला तेल लावून घ्यायचं नाही, तू इथून बाहेर जा, मला आराम करू दे. हे ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी तिच्याशी असं तोडून बोलले होते. पण मला त्याची अजिबात काळजी नव्हती. मला फक्त त्याच्या विरुद्ध एखादा पुरावा मिळवायची वाट बघायची होती. दुसऱ्या दिवशी मी त्याची माफी मागितली आणि त्याला म्हणाले, मला आई बाबांची खूप आठवण येत होती म्हणून मी तुझ्याशी तसं रागात बोलले. इथून पुढे असं होणार नाही. मी त्याला हे सगळं यासाठी बोलले होते की त्याला माझ्यावर संशय येऊ नये, कारण त्याला जर माझ्यावर संशय आला तर तो काहीही करू शकतो आणि मी तर इकडे सौदीमध्ये एकटीच होते. तो मला म्हणाला, एक काम कर, आज तू तुझ्या होणाऱ्या मामीसोबत जाऊन साखरपुड्याची खरेदी करून ये. मी तिला आधी सांगितलं आहे, ती तुला घ्यायला येईल. मी होणाऱ्या मामीसोबत गेले, पण ती खूप गर्विष्ठ होती. तिने मला सांगितलं, तू तुझ्या आवडीची शॉपिंग कर आणि मग मला ज्वेलरीच्या दुकानात भेट. मी तिथेच आहे. मला तर काहीच खरेदी करायची नव्हती, कारण जो माणूस माझ्या जीवावर उठला होता त्याच्या लग्नात मी कशाला खरेदी करू. म्हणून मग मी थोडा वेळ इकडे तिकडे फिरून झाल्यावर एक कॉफी शॉपमध्ये गेले. मी तिथे बसून कॉफी मागवणार तेवढ्याच समोरून मी होणाऱ्या मामीला एका मुलीसोबत येताना बघितलं. ती मुलगी तीच होती जिला मी पहिल्यांदा मामासोबत बघितलं होतं. त्या दोघी एकमेकींशी अशा पद्धतीने हसून बोलत होत्या जणू त्या एकमेकींना खूप आधीपासून ओळखतात. मी त्या मुलीला माझ्या होणाऱ्या मामीसोबत बघून एवढे शॉक झाले होते की मी ऑर्डर द्यायचीच विसरून गेले. वेटर माझ्या समोर आला आणि त्याने मला आवाज दिल्यावर मी जागी झाले. मी त्याला ऑर्डर दिली आणि हळूच उठून त्या दोघींच्या मागच्या सीटवर जाऊन त्यांच्याकडे पाठ करून बसले, जेणेकरून त्यांचं बोलणं मला ऐकू येईल. मी माझ्या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू केलं. माझी होणारी मामी त्या मुलीला म्हणत होती, तुला खात्री आहे ना की पुढच्या महिन्यात 1 महिन्यात आपलं काम होईल? ती मुलगी हसत म्हणाली, या कामात मला खूप अनुभव आहे, तू काळजी करू नकोस, आपलं काम लवकरच होईल, तू फक्त माझ्या पैशांची काळजी कर. असं म्हणताच माझ्या होणाऱ्या मामीने पर्समधून नोटाचा बंडल काढला आणि तिला देत म्हणाली, काम झाल्यावर तुला अजून देईल, पण तुला माहित आहे ना त्या मुलीचं झाल्यावर कुणाचा नंबर आहे? मी त्या दोघींचं बोलणं पूर्णपणे समजू शकत नव्हते की त्या कुणाबद्दल बोलत होत्या, पण त्यांच्या बोलण्यावरून एवढं तर समजलं होतं की त्या दोघी मिळून काहीतरी वाईट कामाचं प्लॅनिंग करत होत्या. काही वेळाने ती मुलगी जायला लागली आणि अचानक माझ्या होणाऱ्या मामीला काहीतरी आठवलं. तिने तिच्या बॅगेतून एक तेलाची बाटली काढली आणि म्हणाली, हे घ्यायला तर तू विसरलीच होती. त्या मुलीने ती तेलाची बाटली गेली आणि ती हसत तिथून निघून गेली. मला अचानक सगळं समजलं. आता सगळं माझ्या डोक्यात आलं. मी लगेच माझ्या मामाला फोन करून बोलावून घेतलं. तो येताच मी त्याला सांगितलं, आत्ताच्या आता तुझ्या होणाऱ्या बायकोला इथं माझ्यासमोर बोलव, मला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुला सुद्धा. हे ऐकून मामाला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याने तेच केलं जे मी त्याला सांगितलं होतं. ती मुलगी येताच मी त्या मुलीकडे बघत मामाला विचारलं, या तेलाने माझ्या डोक्याची मालिश करायचा सल्ला तुला कोणी दिला होता? त्याने अगदी शांतपणे सांगितलं, मी हिला जेव्हा सांगितलं की तुला तुझ्या आईबापांची खूप आठवण येते आणि त्यांच्या आठवणीत तू सारखी रडत असतेस, त्यावेळी हिने मला एक सल्ला दिला की एक विशिष्ट प्रकारचं तेल मिळतं जे डोक्याला मालिश केल्याने हळूहळू मागच्या सगळ्या आठवणी निघून जातात. म्हणून मग मी त्या तेल विकणाऱ्या मुलीकडून ते तेल विकत घ्यायला लागलो आणि मग ते तेल घेऊन मी तुझ्या डोक्याला लावायला लागलो. मला फक्त एवढंच वाटायचं की तू कायम हसत खेळत आनंदात राहावं, बाकी माझा कसला स्वार्थ नव्हता.
मग मी त्याला दुसरा प्रश्न विचारला, आता मला हे सांग, तुझ्या मुलीकडून तेल विकत घेतो, ती मुलगी तुझ्या होणाऱ्या बायकोची मैत्रीण आहे का? मामा म्हणाला, नाही, मला तर तिने फक्त त्या तेलाबद्दल सांगितलं होतं, बाकी त्या तेल विकणाऱ्या मुलीला मी स्वतः शोधून काढलं होतं. का ती मला येऊन भेटली होती काही नीट आठवत नाही. मग मी त्याला विचारलं, मामा मला एक सांग, माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची सगळी इस्टेट कुणाच्या नावावर आहे? मामा म्हणाला, ती तर साहजिकच तुझ्या नावावर आहे आणि तुला काही झालं तर ती मला मिळणार असं मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे. मी लगेचच रागात त्याला म्हणाले, आणि तू ही गोष्ट तुझ्या होणाऱ्या बायकोला सांगितली असणार, त्यामुळेच तर तिने मला मारायची तयारी केली होती. म्हणजे मी मेल्यावर ती सगळी इस्टेट तुला मिळणार आणि त्यानंतर हिने तुला सुद्धा. हे सगळं ऐकताच त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती घाबरून गेली आणि म्हणू लागली, हे तू काय बोलतेस, माझ्यावर कसला आरोप करते? मग मी मामाला लॅबचे रिपोर्ट आणि दोघींचं बोलण्याचं रेकॉर्डिंग दाखवलं. मग त्याला खात्री पटली. त्याने तिच्या 2 कानाखाली वाजवून लगेचच पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी येताच तिला अटक केली. त्यानंतर मग समजलं की तिला हे माहीत झालं होतं की माझा मामा मला घेऊन आला आहे, जिच्या नावावर कोट्यवधीची इस्टेट आहे. मग तिने हा सगळा प्लॅन बनवला होता की माझ्या मृत्यूनंतर ती सगळी इस्टेट माझ्या मामाला मिळणार आणि मग ती माझ्या मामाला मारून टाकून त्याची ही सगळी इस्टेट बळकावणार. असा सगळा तिचा प्लॅन होता. माणसाने कितीही मोठा प्लॅन केला तरी तो हे विसरतो की सगळ्यात मोठा प्लॅन करणारा तर तो वर आहे. मी माझ्या मामाची माफी मागितली की मी त्याच्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होते. देवाच्या कृपेने मला अगदी वेळेवर सगळं सत्य समजलं, नाहीतर मी तर खूप पुढे गेले असते आणि माझ्या या जगातल्या एकुलत्या एका नात्याला पण मी मुकले असते. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.